ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण। काही ठिकाणी मतदारांची धरपकड, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। निकाल उशिरा असल्यामुळे स्ट्रॉंग रूम 21 डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार। सर्व नगरपालिकांचा निकाल उद्याऐवजी 21 डिसेंबरला। नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। कोर्टाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं। खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची टीका, तर विंध्यांची धुळफेक आता उघड होते, त्यांची लाचारी सुद्धा दिसून येते। ठाकरेंचा हल्लाबोल। बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडनं दमदाटी। कुणाल गायकवाडने पोलिसाला दमदाटी करत बोगस मतदाराला पळवून लावलं। आरोप करत काँग्रेसकडनं गुन्हा दाखल करण्याची मागणी। बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करताना 4 ते 5 जणांना पकडलं। बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडनं चोप, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडनं सौम्य लाठीचार्ज। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही, संजय गायकवाड यांच्याकडनं निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख। मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचीही गायकवाड यांची टीका। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरे यांच्या समर्थकांमध्ये राडा। रिव्हॉल्वर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप। तुफान हाणामारी दरम्यान वाहनांची तोडफोड। मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये शाब्दिक वादातून हाणामारी। शिंदेचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केल्याचा आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। तर आमदारांची तानाशाही सुरू, बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा, रक्षा खडसे यांचा पलटवार। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी। सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगर यांच्या विरोधात गुन्हा। चंद्रपूरच्या गडचांदूरमध्ये मतदानाच्या दरम्यान मतदारांना ईव्हीएम फोडलं। नगारा चिन्हासमोरील बटण दाबल्यानंतर सुद्धा कमळ चिन्हाची लाईट लागल्याचा मतदाराचा आरोप। कुठेतरी तार जोडायची सेटिंग राहिली असेल। उद्याचा निकाल लांबणीवर पडणं संशय व्यक्त करण्यासारखं। कोर्टाच्या निर्णयानंतर निलेश राणेंकडून शंका व्यक्त। एकनाथ शिंदेंनी मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या। वैभव नाईकांकडनं पैसे वाटपाचा आरोप, तर प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यामुळे कपड्यांच्या बॅगा असतात नाईकांना उदय सामंतांचं उत्तर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या संजय राऊत यांची भेट घेणार। राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भांडूपमधील निवासस्थानी जाणार। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याच्या फक्त अफवा। बहीण ओझमा खान यांनी इम्रान खान यांची तुरुंगात भेट घेतली। प्रकृती ठीक असल्याची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।